श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आत्मजेत आत्मा असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी एनर्जी आपण चेक करणार आहे ती यासाठी असणार आहे की मिथुन राशीसाठी मे महिना जो आहे तो कसा राहील आणि तुमच्यामध्ये कोणत्या गोष्टी बदलतील, कोणत्या गोष्टी बदलता आहेत किंवा चेंज काय आहे का, तुमच्या या एनर्जीमध्ये चेंज काय आहे का. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कोणत्या गोष्टीचा चेंज होताना तुमच्या लाईफमध्ये दिसत आहे का. श्री स्वामी समर्थ. ओके. फॅमिलीमध्ये इश्यू निर्माण झालेला आहे, निगेटिव्ह गोष्टीचा त्रास होत आहे आणि पितृदोषाचा त्रास आहे. नवरा बायकोमध्ये वादविवाद दिसत आहे. दोघांमधल्या काही गोष्टी व्यवस्थित पटत नाहीत, एकमेकांशी व्यवस्थित नातं जुळत नाही आहे तुमचं, किंवा मुलाबाळांना सुद्धा त्रास होत आहे. तुमच्या दोघांमध्ये किरकोळ गोष्टीवरून वाद होणे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये सुरू आहेत. पुरुष व्यक्तिमत्व आणि लेडीज व्यक्तिमत्व, या पुरुष व्यक्तिमत्वाची एनर्जी मला जास्त दिसत आहे. घरामधल्या तुमच्या एका व्यक्तीच्या अंगावरती निगेटिव्ह शक्ती किंवा खाण्यापिण्यातून वाईट गोष्टी दिलेल्या दिसत आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला या घरात त्रास होताना दिसत आहे. निगेटिव्ह गोष्टी पण आहेत आणि चिडचिड, रागराग, एकमेकांना मारहाण करणे किंवा दोघांमध्ये वारंवार वाद होणे. खूप जणांची केस कंप्लीटसुद्धा झालेली दिसत आहे. फॅमिलीमध्ये एकता नाही आहे, एकतेच्या काही गोष्टी तुमच्यामध्ये घडतच नाही आहेत. आणि दुसरं असं आहे की पितृदोषाचा त्राससुद्धा तुम्हाला आहे. पितृदोषाचा त्रास तुम्हाला आहे आणि खाण्यापिण्यातून निगेटिव्ह शक्तीचा खूप त्रास आहे, त्यातून खूप फेस करताय. काही गोष्टी तुम्हाला नजरदृष्टीसुद्धा खूप लागत आहे. तुमच्या वागण्याला, बोलण्याला किंवा तुम्ही जे वर्चस्व निर्माण केलेलं आहे त्या गोष्टीला सुद्धा तुमच्या दृष्टी लागण्याचा प्रयत्न होत आहे आणि दृष्टी लागत आहे ऑलरेडी. आणि दुसरं आहे की ग्रोथ कुठंतरी थांबलेली आहे, ग्रोथ व्यवस्थित होत नाही आहे, ग्रोथ कुठंतरी थांबलेली आहे, त्यासाठी सुद्धा तुम्हाला त्रास होत आहे. तर निगेटिव्ह शक्तीचा तरी इथपर्यंत तरी तुमचा प्रवास आहे आणि मे महिन्यातसुद्धा ही एनर्जी तुमच्यासोबत कनेक्ट राहणार आहे. काही गोष्टी कसं आहे, अचानकपणे हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला तर ही एनर्जी जी आहे ते तुम्हाला क्लिक होणार आहे. काही गोष्टी तुम्हाला स्पष्टपणे कळणार आहेत की बाबा हां, हे माझ्यासोबत घडतं आहे, ताईंनी सांगितलं ते बरोबर आहे, हे माझ्यासोबत घडतं आहे आणि हे माझ्यासाठीच आहे. तर तुम्हाला ही एनर्जी पूर्णपणे घ्यायची आहे. घडतं आहे तुमच्यासोबत बरोबर आहे, पण पितृदोषाचं आहे, निगेटिव्ह शक्तीचं आहे, दृष्ट लागत आहे, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती नाही आहे, पण अंदाज आहे थोडासा की हे असू शकतं माझ्यासोबत, तर ते तुमच्यासाठी आहे. वाव, हे सुद्धा आहे. तुमच्यामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्यामध्ये आहे. मतभेद खूप होत आहेत, एकमेकांचे संशय एकमेकांबद्दल घेताना दिसत आहात. थर्ड पार्टी सिच्युएशन यामध्ये इन्व्हॉल्व झालेली आहे. तुमच्यामधल्या काही गोष्टी आत्ता बदलताना दिसत आहेत. खऱ्या खोट्याचा न्याय तुमच्यासोबत होताना दिसत आहे. देवाला सुद्धा कोण जाताना दिसत आहे. देवासोबत कोणतरी बोलतं आहे, देवाला सगळ्या आपलं मनातलं दुःख सांगतं आहे, देवाला आपल्या सगळ्या वेदना, दुःख, देवाशी कनेक्ट होऊन आपला काय भावना ज्या आहे ते देवाला सांगण्याचा प्रयत्न तुम्ही करता. हे सुद्धा इतकं तीव्रतेने घडतं आहे की ते देवापर्यंत पोहोचत आहे, देव त्याचा न्याय करत आहे, ते सुद्धा इथं दिसत आहे. इतकं टेन्शन घेऊ नका, जे काय होईल त्याला सगळ्या गोष्टीला देव वरून बघत असतो, त्यामुळे तुम्हाला इतकं टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे. तर आत्ताची जी एनर्जी आहे ती आपण बघूयात. दिव्य मॅसेज तुमच्यासाठी काय असणार आहे. दिव्य मॅसेज तुमच्यासाठी काय आहे. दिव्य मॅसेज तुमच्यासाठी काय आहे. दिव्य मॅसेज तुमच्यासाठी काय आहे. एक गरुडासारखी भरारी घ्यायची आहे. इथं सगळी एनर्जी निगेटिव्ह जरी असली तरी तुम्हाला ठाम राहायचं आहे, स्वतःवरती एक पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे. गरुडाची झेप खूप, गरुड हे खूप म्हणजे गरुडाचं एनर्जी साधी नसते, खूप छान एनर्जी आहे. तुम्हाला ही तेजस्वी रूप तुमच्या आयुष्यात एक मार्ग निर्माण होतं. एक मंदिर आहे तुमच्या अवतीभोवती किंवा एक मंदिर दाखवते जिथं तुम्ही नवस केलेलं असावं, ते नवस एक फेडायचं राहिलेलं आहे. एक मार्ग तुमच्या आयुष्यात परमेश्वर नवीन निर्माण करताना दिसत आहे, पण तो या महिन्यात नाही, पुढच्या महिन्यापर्यंत किंवा मग पुढच्या हा मे महिना सोडून पुढच्या 3 महिन्याच्या आत तुम्हाला अशी एक एनर्जी दिसेल की जेणेकरून तुमचा मार्ग कुठेतरी रिकामा होतो आणि तुम्ही एक उंच भरारी घेताय, ज्यामुळे तुम्हाला तुमचा निर्णय घेण्यासाठी अजून सोपं व्हायला लागलेलं आहे. अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडायला लागलेल्या आहेत. तुम्हाला जर ह्या गोष्टीची ठीक एनर्जी जर पिकवायची असेल तर तुम्हाला तुमच्या आवारामध्ये जिथं तुम्ही राहताय तिथं तुम्हाला पक्ष्यांना पाणी ठेवायचं आहे, जेणेकरून त्या पाण्याचा पाणी त्यांच्यापर्यंत पोचावं, ते पक्षी पाणी पिऊन जावावेत. ओके,
तर आता दुसरी एनर्जी जी अशी सांगते मी की येणाऱ्या 1 तारखेला आणि 2 तारखेला जी आहे ती पौर्णिमा आहे. पौर्णिमेचा दिव्य मेसेज तुमच्यासाठी काय असणार आहे, दिव्य संदेश तुमच्यासाठी काय असणार आहे हे आपण बघूयात. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ. काही लोक काही गोष्टी तुम्हाला विषहरण करताना दिसत आहेत, त्रास देताना दिसत आहेत कारण इथं सुद्धा तीच एनर्जी आलेली आहे की तुम्हाला त्रास, विषबाधा, त्रास, जेवणातून काहीतरी देणे किंवा एक तांत्रिक क्रिया करणे. इथं पण विषबाधा आहे तुमच्यामध्ये जे तुम्हाला सुचवण्याचा प्रयत्न करतं. येणारी पौर्णिमेची आकर्षकता आहे तुमच्यासाठी ती निगेटिव्ह शक्ती. एखादी विषबाधा तुम्हाला झालेली आहे, विषबाधा होणार असेल तर खाण्यापिण्यातून काही गोष्टी घडणार असतील तर तुम्हाला सतर्क करायचं आहे. कोणाच्याही हातचं जेवण तुम्हाला खायचं नाही आहे. होता होईल तुम्हाला काळजी घ्यायची आहे स्वतःची. आणि आता कवड्यांवरची एनर्जी तुमची जेकुरी आई देवी मातेचा आशीर्वाद तुमच्यासाठी आहे का आणि तो खरा तुमच्या पाठीशी आहे का. आई रेणुकामातेच्या नावानं चांगलं, तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे. आई रेणुकामातेच्या नावानं चांगलं, जाण्याच्या नावानं चांगलं. ओम नमो महादेव. श्री स्वामी समर्थ. सुटलंय कोडं हे तुमच्यासाठी कारण हे उजवा कौल आहे तुमच्यासाठी. परमेश्वराने तुमच्यासाठी न्याय दिलेला आहे, तुमच्यासाठी उजवा कौल दिलेला आहे. जे काय तुमच्या आयुष्यात होईल ते चांगलंच होणार आहे. पण या निगेटिव्ह शक्तीचा कुठेतरी अंत केला पाहिजे. तुम्हाला यासाठी तुम्हाला ज्या काही उपाय सांगितलेले आहेत म्हणजे पक्ष्यांना पाणी ठेवणे वगैरे तर ते तुम्हाला करायचं आहे. आणि देवीची साथ तुम्हाला आहे, देवीची एखादी ओटी भरायची आहे. आणि श्रावण महिन्यात भरा किंवा येणाऱ्या 3 महिन्याच्या जर तुम्हाला तुमचा मार्ग जर सापडला तर येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे. अजून तुम्हाला यापेक्षा आणि डीपली जाऊन पर्सनली रीडिंग चेक करायची असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर मी ऑलरेडी दिलेला आहे, त्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.